आता आपण एक्सिलेटरने ऑफ स्टॅच्यूकडे जात आहोत. ॲब्सोल्युटली राईट. एकदम स्लो, काही अडचण नाही, चालण्याला त्रास नाही. आणि बाजूलाच नदी आहे, सरदार सरोवर. त्यावर त्या डॅम बनवलेला आहे आणि त्यावरती हा स्टॅच्यू बनवलेला आहे. सर्वात उंच असणारा स्टॅच्यू 182 मीटर. सुंदर असं दृश्य या ठिकाणी आहे. आणि जर आपण आनंद या ठिकाणी घेत स्टॅच्यू गुजरातमध्ये, गुजरात राज्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत. म्हणजेच कुबेर भंडारा त्यापासून 46 किलोमीटर अंतरावरती आहे. फिलिंग नाही दुबई सारखी वाटू राहिली. या कुबेर सॉरी स्टॅच्यू ऑफ युनिटी. याच्याने आपल्याला चालायला फार त्रास नाही होत. आपण आरामात इथे पण जाऊ शकतो. पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन. आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी हिच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. खूप सुंदर असं दृश्य इथे आहे. इथे चालायला फार त्रास नाही. ज्यांचा असं पायाचा प्रॉब्लेम आहे त्यांना एक्सिलेटर दिलेत. छान आहे ओव्हरऑल. इथे लिफ्ट दिली आहे, सो आपण लिफ्टच्या साहाय्याने आपण वरती जाऊ शकतो. वरतून आपण खूप सुंदर असं दृश्य बघणार आहोत. इथून एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे. इथून लिफ्टची एंट्री आहे. तडे गेले का तडे? नाही. मला स्टॅच्यूकडे बघून वाटतं का की यामध्ये काही असेल? हो, यामधून लिफ्ट वरती जाऊन एका व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. यामध्ये लिफ्ट आहे. सो आपण रात्री एंट्री 850 रुपये पे केले मे बी 1 पर्सन. सो आम्ही इथून असं मध्ये जात आहोत. हा ना बाई, लग्न करायचं आहे का? हे बघा आम्ही असं मध्ये जातोय. हे एंट्री पॉईंट आहे. याचं तिकीट गेलं की आपण त्यांच्या छातीपर्यंत जाणार आहोत. सो आपण मध्ये एंट्री केलेली आहे. आपण आता स्टॅच्यूच्या मध्ये एंट्री करतोय. केली म्हणजे ऑलमोस्ट. इथं कम्प्लीट AC आहे, त्यामुळे फार छान वाटतंय. बाहेर खूप गरमी आहे. सी प्राईम मिनिस्टर ऑफ नरेंद्र मोदी. हे स्टॅच्यूच्या पायथ्याशी इतका मोठा सुंदर हॉल असा आहे. हे बघा, इथे छान आपले बटरफ्लायचे प्रकार दाखवले. आता ह्या लिफ्टने आपण वर जाणार आहोत म्हणजे हृदयापर्यंत. डोळ्यापर्यंतही जाऊ शकतो, बट आम्ही हृदयापर्यंत जाणार आहोत. तिथे आमच्याकडे टाईम थोडा कमी आहे. सी इट्स व्हेरी ब्युटिफुल. हे बघा, इथे जे गार्डन आहे ॲनिमल्सचं आहे. सो ती कुठले कुठले काय काय प्रकार आहेत ते इथे दाखवले. पप्पा नाही आपली पप्पा खूप सुंदर आहे. एंट्री करतोय आपण त्यांचा जे पाय आहे स्टॅच्यूचा, तिथे आपण आहोत. म्हणजे स्टॅच्यूच्या मध्ये आहोत आपण आता. असं तुम्हाला तिकीट मिळतं वरती जाण्यासाठी लिफ्टने आणि ते स्कॅन होतं. हे सगळे जनरल नॉलेज क्वेश्चन्स आहेत, ते विचारले जातात. तुम्ही बघा असं तिकीट घेऊन स्कॅन होतं तिथे, मग ते एंट्री देतात आपल्या लिफ्टमध्ये. सो टू बी कंटिन्यू नेक्स्ट व्हिडिओ. या
ठिकाणी वरती म्हणजे जो टॅटू म्हणजे एकता त्या ठिकाणी तयार झालेला आहे. जो सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न होतं की या ठिकाणी एक डॅम करावं जेणेकरून पाणी कच्छ नदीला कशी नदी बनवण्यात येईल. तर त्यासाठी त्यांनी दिलमध्ये व्यक्त केलेली इच्छा आणि एक डॅम तयार केलेला आहे. हे गुजरात राज्यामध्ये आहे. या गुजरात राज्याचं जे विधानसभा जे असतं ना त्यासाठी 182 साधारणतः मेंबर असतात म्हणून 182 फुटाची उंची या ठिकाणी गाठलेली आहे. त्यासाठी या टॅच्यूच्या आतमध्ये एक लिफ्ट आहे की जी जगातली 2 नंबरची. याच्या व्यतिरिक्त अशी लिफ्ट कुठेच नाही आहे. फक्त हृदयापर्यंतच या ठिकाणी घेतलेलं आहे. हा जो बाहेरचा पोर्शन आपण बघत आहोत तो प्रामुख्याने त्याला गंज लागू नये झिंकचा वापर केलेला असतो. कॉपर मेटलचा वापर केला जातो आणि जिंदाल कंपनी याचं साहित्य मेटल वापरण्यात आलेलं आहे. आणि हा भक्कम असा या ठिकाणी तयार भूकंप किंवा कशाने एवढंच नव्हे जर समजा ताशी वेगाने 200 किलोमीटर वेगाने जरी वारे होऊ लागले तर या टॅच्यूला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. आणि ते खिडक्या टाईप का ठेवलेलं आहे तर त्याला कारण कसं की जास्त हवा जर आली तर ते बाहेर निघून जाण्यासाठी भूकंपरोधक या ठिकाणी आणि म्हणून हा इथे जाळी तयार केलेली आहे. आतमध्ये एसी आहे. वरती येण्यासाठी सुंदर अशी लिफ्ट आहे. मोठी लिफ्ट आहे. अशी कुठेच लिफ्ट आढळत नाही. दुबईला 1 नंबर आहे इथे 2 नंबर. दुबईची नंबर 1 आणि नंबर 2 ची लिफ्ट या ठिकाणी आहे की ज्या लिफ्टच्या साईन आम्ही वरती आलेलो आहोत. साधारणतः 15 मजला या ठिकाणी सांगता येईल. आणि समोर 3 गेट आहेत डॅमचे. सरोवर डॅम 3 गेटमधून पाणी सुरू होतं. आणि इकडे तर कच्छ परंतु विविध पर्वत आहे. नंतर महाराष्ट्राची बाँड्री त्या पलीकडे आहे. हे स्वप्न त्यांनी बघितलं होतं आणि ते स्वप्न आज प्रत्यक्षात साकारण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी ते पूर्ण केलं म्हणून त्यांचं स्वप्न होतं म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचा टॅच्यू तयार केला. आणि ते एकताचं प्रतीक होतं. एकता म्हणजे म्हणून त्याला युनिटी म्हटलं टॅच्यू ऑफ युनिटी. धन्यवाद. आणि आपण फक्त त्यांच्या हृदयापर्यंत येऊ शकतो कारण की याचं कारण असं आहे की त्यांनी सगळ्यांना मनात ठेवलं होतं. त्यामुळे फक्त लिफ्ट ही फक्त हृदयापर्यंत आपण त्यांच्या किंवा डोळ्यापर्यंत नाही जाऊ शकत. ते फक्त हृदयापर्यंत. हृदयाचं 3रं बटन आहे हे. आणि बाहेरून बघितलं तर शर्टाचे बटन 1.5 मीटर अंतरावरती आहेत आणि ते पूर्णपणे गोल आहेत. लांबून बघितलं दिसतात. हां धरण हे समोर तिथे धरण दिसते बघा. त्यांच्या सगळे मनात राहतात म्हणून फक्त त्यांच्या आपण हृदयापर्यंत जाऊ शकतो. आपण त्यांच्या डोक्यात जाऊन नाही बसू शकत ना म्हणून ते फक्त डोक्यापर्यंत फक्त जे कामगार आहेत ना कारागीर तेच जाऊ शकतात. बिकॉज आपण त्यांच्या डोक्यावर नाही राहू शकत ना असं यांच्या इथल्या गार्डने आम्हाला सांगितलं. म्हणून हृदयापर्यंत सगळ्यांना पीपल्सला पर्यटनातला एंट्री आहे. आणि डॅमसमोर यासाठी केलं आहे स्टॅच्यू कारण त्यांचं स्वप्न होतं आणि तो डॅम त्यांनी बघावा. कच्छला पण